नमस्कार, मी आहे आपला प्रिय बल्लव आचार्य संजीव इनामदार अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्वाद यात्रा. आणि आज आपण स्वाद यात्रावर पाहणार आहोत परभणी स्टाईल केलेली चिकन करी. परभणी हा बेसिकली महाराष्ट्रातल्या मराठवाडा जिल्ह्यातले एक गाव आहे जे साधारण 1992 साली मस्ट बी इन द मंथ ऑफ डिसेंबर अप्रॉक्सिमेटली जेव्हा मी तिथं माझ्या कामाच्या दौऱ्यावर असायचो तर त्यावेळेला माझं एक डिस्ट्रीब्युटर होतं त्याचं नाव होतं संजय वट्टंबार. त्यांनी अचानक एक दिवस सांगितलं, साहेब चला आपण हुरडा पार्टी करू. आता हुरडा हे मी पहिल्यांदाच ऐकलं होतं आणि त्याची पार्टी म्हणजे मला काहीच कल्पना नव्हती. तर त्यावेळेला तो मला त्यांच्या शेतावर घेऊन गेला आणि हुरडा त्यांनी करून खाऊ घातला बेसिकली. आणि एक अप्रतिम डिश मिळाली खायला. पण त्याच्याबरोबर द मेन अट्रॅक्शन म्हणतो ना आपण, वॉज दिस चिकन करी. तर मी जेव्हा आम्ही निघालो शेतावर जायला, तर त्यावेळेला मला पहिल्यांदा आम्ही चिकन कलेक्ट केलं आणि 1 किलो प्रॉबेबली चिकन असावं आणि ऑलमोस्ट 1 लिटर तेलाची बाटली होती. आता त्यावेळेला मी काही फारसं स्वयंपाक वगैरे करत नव्हतो, त्यामुळे मला काही अंदाज नव्हता की बाबा साधारण किती चिकनला किती तेल लागू शकतं. पण त्या लोकांनी त्यावेळेला त्याच्या शेतकऱ्यांनी चिकन करायला सुरुवात केली आणि ते लोक खूप तेल वापरायचे बेसिकली करायला आणि खूप तिखट करतात. यू नॉट बिलीव्ह मी, मी सांगितलं तुम्हाला तर की त्यांनी जेव्हा चिकन तयार केलं आणि त्याचा रस्सा जो होता तो मला, ऑफकोर्स आम्ही थोडेसे ड्रिंक्स घ्यायला बसलो होतो तर त्यामुळे ते म्हणाले की रस्सा पिणार का साहेब. म्हटलं द्या. आणि त्यांनी रस्सा एक वाटीभर आणून दिला. मी एक सिप त्या रस्स्याचं घेतली आणि यू शुड बिलीव्ह मी दिस की बाबा त्यावेळेला तो एक सिप घेतल्यानंतर अंगामध्ये आपल्या जेवढी छिद्रं असतील ना तिथून सगळ्यातून घाम फुटला. एवढा झणझणीत रस्सा, बट ॲट द सेम टाईम मजा म्हणजे एवढा घाम फुटत होता पिताना, पण सोडवत नव्हता. एवढं चविष्टही होता तो. तर ते बेसिकली ही स्पेशालिटी आहे परभणी चिकन करीची. आता ऑफकोर्स मी जो काही प्रकार याच्यात केलेला आहे तो असा तेवढा तिखट नाही केला, बट येस तुम्हाला दिसायला ऑलमोस्ट सेम कलर दिसेल आणि तुम्हाला वाटेल की बाबा भयंकर झणझणीत आहे. ऑब्वियसली इट इज नॉट झणझणीत. मी बॅडगी मिरची वापरली आहे आपल्या हा चिकनची करी करायला, त्यामुळे तो कलर आलेला आहे बेसिकली. मी बॅडगी गावातून एक खास ही मिरची पावडर मागवतो, तर ती बॅडगी मिरची वापरून ही चिकन करी केलेली आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने करून पहा आणि आय विल बेट की तुम्ही एकदा ह्या पद्धतीने चिकन केलं ना तर तुम्ही परत चिकन दुसऱ्या पद्धतीने करणार नाही. जस्ट ट्राय दिस आणि मला कळवा नंतर की तुम्हाला पण कसं वाटलं ही पद्धत करायची आणि खायची. ह्याच्यामध्ये मजा बघा की आपण काही वाटण म्हणतो ना असं, नाहीतर फार थिक ग्रेव्ही करत नाही. ही साधारण पातळशी ग्रेव्ही असते. जी तिकडची लोक जी आहेत ते काय करतात, ती कडक भाकरी जी असते ती कडक भाकरी कुस्करतात आणि त्या कुस्करलेल्या भाकरीवर हा शेरवा जो असतो तो ओतून ते सॉफ्ट करून ते खातात. तर ही जी एक म्हणतो ना काही एक वेगळीच पद्धत होती माझ्यासाठी तरी, कारण मी राहिलो बेळगाव कर्नाटकातला. तिथं आम्हाला ही पद्धत माहिती नव्हती खायची. हे मी मराठवाड्यात गेल्यानंतर पहिल्यांदा पाहिलं की सुक्या भाकरीचे कुस्करा आणि त्याच्यामध्ये असं झणझणीत रस्सा घालून ते खायची पद्धत. इट्स अ डिफरंट एक्सपिरियन्स. आय जस्ट कॅनॉट एक्सप्लेन. मी आता बोलताना सुद्धा मला तोंडातून पाणी सुटतंय. तर तुम्ही करून खाऊन बघितल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे. ही पद्धत डेफिनेटली ट्राय करा आणि मला कळवा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग अँड लिसनिंग टू मी.
मस्त दिसते ना, लाल भडक अशी. असं मी ओतताना तुमच्या तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. हे खाताना काय होईल तुमची दशा, हे मी आत्ता तुम्हाला सांगू शकत नाही. पण तुम्ही ह्या पद्धतीने करून पहा आणि नंतर खाताना मला कळवा, की ही पद्धत जी आहे ही चिकन करी तुम्हाला ते चिकन मसाला आणि चिकन ते हॉटेलमध्ये आपल्याला पर्टिक्युलरली जी घट्ट ग्रेव्ही वगैरे मिळते ते सगळी विसरून जाल ही चिकन करी पिल्यानंतर. आणि ही चिकन करी घेतल्यानंतर आपल्याला असं वाटतं की बाबा येस, आत्मा तृप्त झाला यार. ट्राय करून पहा. थँक्यू.